कार्यक्रमाला 1001 रुपयाची देणगी दिली तेव्हा सोमनाथ कला नाट्यमंडळ त्यांच्या हृदयावर त्यांना सांगा उद्या ठीक 1:30 वाजता आमच्या दोघांना भेटा. काही हरकत नाही. शिवाजी आहे पुढं आता तो जाईल म्हशीला आपल्याला ठेवीचं जागायला. आणि शेवट खा आणि तुम्ही इडली खा. म्हणतो लाज कशी वाटत नाही. म्हणजे लाज सुरत आपल्याला घातल्या जाते. बरोबर आहे. म्हणूनच शिवाय गुजरातला जातो आणि खापर बनवला जातो. बरोबर काही हरकत नाहीये. इंद्रपुरी आता पात्राच्या खोलीमध्ये आला आणि मला म्हणतो तू चाल गुजरातला आणि माझ्या घरच्याला सोडून काही हरकत नाही. इथं लावलं का उशीर झालेला आहे. ठीक आहे ठीक आहे चला. राजा पळून गेले का त्यांच्या मार्गावर जायचं आपल्याला. शेवगा अरे आपण काय भेटले आहेत का? इंद्रपुरीच्या शास्त्रावरती राहायचंय. इंद्रदेवा अरे तुझ्या सारख्या मरकटाचं कर्तव्य नाहीये. कारण हा एक शिरी आणि पराक्रमी एवढंच नाही अख्ख्या 3 स्थळामध्ये ह्या क्षेत्र अर्जुनाच्या नावाच्या गर्जेनं चाललेले आहे. आणि तू सांगतोय हे काय शासनावरती बसून दरबारामध्ये रंभा नाचवण्याचं काम करू नकोस. तुम्ही काही ताण घेऊ नका कारण आता 2-3 वर्ष झालं तुमचं ऑपरेशन झालेलं. माझं ऑपरेशन काय मुलाबंद करण्याचं झालं की काय? आज वाटते का इंद्रदेव म्हणतात मला इंद्रदेव. इंद्रदेव आला प्रभुमान इंद्रपुरी सोडून जा आणि आपला इंद्रपुरी ही माझ्या स्वाधीन कर. विकास आहे हो कुणाच्या नादी लागत आहे कुणाच्या नादी लागत आहे. इंद्रदेव तुला माहित नाही त्या क्षत्रिय अर्जुनाचा पराक्रम म्हणून तुला सांगतोय आल्या पाहिजे गुमान दात पडल्यानंतर काय होत आहे? तुमच्या डाळामागची नाळ गळत ना. त्याची काय चुकी आहे? त्याची काय चुकी आहे? आता त्या मंदिराने बघते काय हो आपण असणारी इंद्रपुरी सगळी ताब्यात घेतली. असणारी वायुराजाची नगरी हा सर्व आपण स्वाधीन केलेला हो आहे. तेव्हा या आनंदाच्या भरामध्ये आपण राज्यामध्ये निवांत बसूया. ठीक आहे चला.
मार्गाचा शरणागोर विष्णू भगवंता तुमचं असं म्हणणे नाही, मला तू ऐकत नाही. चांगला तुझा वडील ना तुमचा देखील रायला झालेला आहे. आता आपण विष्णू भगवंताला सेवा नाही. तुमचं असं म्हणणं आहे विष्णू भगवंत. चला तुम्ही हजर आणि काय करणार आहे. चला पाहू विष्णू भगवंत. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगयापका जनार्दना अनंत गणा विनाशा सकल देवाधिदेवा कृपाळवादी केशवा महानंदा माधवा सदाशिवा सोदरूपा चक्रधरा विश्वंभरा करुणगजा करुणाकरा शस्त्रपाळा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमली नैना कमलापती कामिन मोहना मदन मूर्ती भुभारका भवचा स्थिती मूर्ती त्रिविक्रमा मूर्ती त्रिविक्रमा मूर्ती त्रिविक्रमा. इंद्रदेवा प्रत्यक्ष अमरावती सोडून या भगवंताच्या वैकुंठाला गेला येण्याचं कारण देवा. देवा भगवंता सांगतो ऐका. शास्त्र अडवण्याचा तडाखा झाला. गोर गरीब ब्राह्मण ऋषींना मारून माझ्या कामावर बातमी कळली. मी देवांची सभा भरावी. सदा देऊन आम्हाला माझा देवा तुम्हाला मी शरणागो आहे. म्हणजे इंद्रदेवा या मृत्यू लोकामध्ये असणारा सहस्र अर्जुन नावाचा दैत्य होय भोलेनाथाकडून सहस्र बळाचं वरदान मागून घेऊन त्या वरदानाच्या जोरावर ते उन्मत्त झालेले आहोत. एवढंच नाहीये, त्या भूतलावरती साधू संतांना ऋषी मुनींना गोरगरिबांना देवाचं नामस्मरण घेऊ देत नाही म्हणायचं. तर इंद्रदेवा देवा त्यात काहीतरी तुम्ही मार्ग काढा. त्यांच्या पुढे आमचा देखील नायविलाज आहे. नाही देवा, आपण काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. बरोबर आहे. होय भक्ताचं रक्षण करणं, दैत्याचा नाश करणं हे आमच्यासारख्या भगवंताचं कर्तव्य आहोत. अनेक वेळा भक्तावरती संकट आली त्यावेळेस आम्हाला अवतार धारण करून ते निष्पन्न करण्यासाठी तयार झालो होतो. तेव्हा इंद्रदेवा आपल्या संकटातून मुक्ती करण्यासाठी आम्ही देखील मृत्यू लोकांमध्ये असणारा जमादार ऋषीमुनी ह्यांची सातवी पत्नी रेणुका माता हिच्या पोटी 6व्या परशुरामाचा अवतार धारण करून पित्याचं वचन साध्य करण्यासाठी प्रथम आमच्या हातून आमच्या मातेचा शिक्षक होणार आहे आणि नंतर त्या दैत्याचा निपात. आपण दर्शन घेऊ देवाचं. ठीक आहे. तोपर्यंत इंद्रदेवा आपण आपल्या अमरावतीमध्ये स्वस्त बसून घ्या. मी माझ्या मार्गाला जाऊन त्या सहस्र अर्जुनाचा समाचार पाहणार आहे. तथास्तु. साधू थोर जाणार
कलियुगी इहलोकीची सर्व बुद्धी समान आणि या नाशिवंत देहाचा भ्रम कुणीही करू नका. मला जमदग्नी म्हणतात. श्री शंकर भगवान ज्याने या विश्वाची निर्मिती केली आणि ब्रह्मदेव ह्या दोन्ही देवांची आराधना करून मी त्यांच्याकडून गुरु ज्ञान प्राप्त करून घेत आहे. काम क्रोध अवश्य रंग हंतर यांच्यावर मी ताबा मिळवून मी सार्थक कसं करत आहे. तारण मारण उच्चाटन आणि साबरी विद्येचा अभ्यास करून मी हा ठरवलं आहे. वेळ कशाला पूजेची वेळ झाली आहे. आता रेणुकेला बोलून घेत आणि तिला शुद्ध पाणी गंगेच्या तिला बोलवून घेतो. रेणुकेला बोलवून घेतो आणि तिला नदीवर पाणी आणण्यासाठी पाठवतो. रेणुका रेणुका बोला ना. आज तुझे खुशी दिसते. आज आनंदी चेहरा दिसतोय तुझा. आज आनंद झालाय. पण रेणुका बोला भाऊ. आपल्या पतीला तुला एक काम करावं लागेल. कारण तुला पतीच्या आज्ञा मोडता येणार नाही. सांगा ना स्वामी. पतीने सांगा पण पत्नीने ऐकावा का नाही करा. आजपर्यंत कुठंच ऐकत आले आहे मी. कुठली अडचण असेल ती सांगा. मी करण्यास तयार आहे स्वामी. रेणुका बोला ना स्वामी. मी 12 वर्ष तपश्चर्या केली आहे. पण फक्त माझ्या पूजेकरता शुद्ध पाणीचा आणावं लागतं. माझं एक म्हणणं आहे की मला देवपूजेला बसायचं आहे. तू ताबडतोब नदीवर जा आणि शुद्ध गंगेचं पाणी आपल्या घेऊन ये. ठीक आहे स्वामी. तुम्ही या समोरच्या आपल्या कोठेमध्ये बसा. मी नदीवरती जाऊन मी पाणी घेऊन येत आहे आपल्या मुलीसाठी. जा भाऊ. Thank you.
पापी चंडाळी
अर्थाने तुझं मन किती अति आनंदात होतं आणि येतानी दुःखी झाली तुझ्या मनात पाप वाईट वर्षण आली. स्वामी असं बोलू नका. आजपर्यंत माझ्या चरित्राला डाग लावू नका. आई तुझ्या मनात जे काही झालंय ना मी तुला सांगतो आई. आम्ही साधू संत कसले नाही. आम्हाला हा नाशवंत देश काय आहे हा आम्ही जाणून आता आम्हाला कळवायची लक्ष योनीमध्ये सांगतो चंडाळणी. अगं येरी तू पदरात पाणी घेऊन यायची आणि मी देवपूजा करायचं. पण तेच तू पाणी पदरात भरीत असताना मासा आणि मासीन यांचं मिलन होत असताना ते तू पाहिलं. मासे मिलन करतात असे माझ्या पतीने माझ्या संग मिलन करावं.
अजून एकदा विचार करा स्वामी, सांगा ना तुम्हाला सोडून कुठे जाणार हो? नका हो स्वामी, एवढा कठोर शाप मला देऊ नका. रेणुका, तुला मी एकदा सांगत आहे, तू या ठिकाणी एक क्षणभर सुद्धा थांबायच्या लायकीची राहिली नाही. तू या ठिकाणी निघून जा. आपण सांगता दिलेले आज्ञा मला मान्य आहे स्वामी. जगाने आज एवढी 12 वर्ष तपश्चर्या करून माझा साबरी विलेला कळंग लावलाय. तिथं तो सुद्धा मी पाहू शकणार नाही. या नाट्यामध्ये जिवंत सुद्धा ठेवणार नाही. ते कशाला? माझा भाव शिववीर असणारा परशुराम त्याला ह्या ठिकाणी बोलून घेतो. काय आहे ते नेमके त्याला गुपित आशीर्वाद बेटा. बोला बाबा. सकाळी सकाळी आठवड्या काढण्याचा कार्यक्रम कोणताय? मग तुला सांगायचं कारण एकच. माझ्या स्वामींनी सांगितलंय, स्वामी काय गुरु म्हणते, पितृ वचन सेनापती विचार विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. तू पितृ वचन ऐकणार आहेस, वर्णाचं वचन तू कधीही पाळणार नाही. बरोबर आहे बाबा. कधीही बाळाने तुला कोणताही शब्द सांगितला आणि तू ऐकलं नाही असं काही शक्य झालं नाही. का नाही बाबा? बाबा, ज्यावेळेस मी गुरुकुळ शिकायला गेलो होतो त्यावेळेस माझ्या गुरुने मला एकच सांगितलेलं आहे आणि एकच शिकवलेलं आहे, गुरुंच्या आज्ञा पाळणं आणि पित्याचं वचन सत्य करणं हेच मला सांगितलं बाबा. मला हेच तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. शुद्ध तुझ्या पाठी भरे रसाळ म्हणजे मला एक वचन दे बाबा. वचनाची काय गरज आहे? तुमच्या मुखातून निघालेला शब्द हे सत्य करणं माझ्या सरकारचं कर्तव्य आहे. फक्त एकदा मुखातून शब्द बाहेर पडा, तो सत्य करण्यासाठी मी तयार आहे बाबा. अरे बाळा, मला माहित आहे तू नाही म्हणणार नाही. गोष्ट फार अवघड आहे. तुला तुझ्या या पित्यावर विश्वास आहे ना? काय तुला वचन देण्याचं काय? Thank you.
जे तुला 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं, लग्नाच्या मोठ्याच्या हाताचा पाना नेत्राला दुआ केला, अशी तुझी ती जन्म देती माता. माझ्या सांगण्यावरून एक 2 तुकडा तिचा
जर सत्य नाही केलं तर तू दिलेल्या वचनाला बट्टा लागेल रे बाळा. होय आई, तू शांत बसून घे. काही हरकत नाही परमेश्वरा. आज माझ्यामध्ये फार मोठं संकट आलेलं आहे. ज्या मातेने मला जन्म दिला, रक्ताचा दूध करून पाजलं, त्या मातेचा शिक्षण करण्याची माझ्यावरती आलेली आहे. तू किती कठोर मनात आहे. स्वतः चालीचा शिक्षण करण्यासाठी मुलावरती ती वेळ आणलेली आहे. तिला सामोरं जाणं आपलं कर्तव्य आहे. एक गोष्ट बदल, आपल्या मातेचा मी शिक्षण केलेलं आहे. स्वाधीन करणार आहे. नाही बाबा, मला त्याची काही गरज नाहीये. फक्त मला तुमच्या वचनाची गरज आहे बाबा. एवढंच नाही ना. अरे तू माझा ऐकलं, मुलाने ऐकलं आणि बापाने कधी हक्क पुरवले नाही असं ठेवणं झाले का? काही काळजी करू नकोस बेटा, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. हे घे वचन. आज मी खुशीत आहे बाबा, ज्याप्रमाणे तुम्ही माझं वचन घेऊन माझ्या मातेचं शिक्षण करायला लावलेलं आहे, त्याचप्रमाणे बाबा मी तुमचं वचन घेतात ते फक्त एका गोष्टीसाठी, ज्या जन्म देणाऱ्या मातेला मी शिक्षण केलेलं आहे ती जगणारी माझी माता मला पुन्हा जिवंत आहे बाबा. अरे तू तर माझ्याही पेक्षा चतुर निघाला. माहित आहे, काय काळजी करू नको. एवढं तुला माहिती आहे ना? हो बाबा. मी माझ्या गुरुच्या घराण्याने अरे बेटा, मला माहित आहे मुलाची माया आईवर किती असते. सारं काय त्या जगात मिळेल, सारं काय त्या जगात मिळेल, पण गेलेली आई कधीच मिळणार नाही. बरोबर. तू मला वचनात गुंतवणार म्हणून मी तुझी आई तिला मी साजिवंत करत आहे. पण तुझ्या वंशाच्या भांडी राहू. तो एकच समोर अरण्य आहे. त्या अरण्याच्या बाजूला जाऊन माझ्या आजूबाजूला स्त्रियांचं पाप घडलेलं आहे. ते पाप नष्ट करण्यासाठी समोरच्या अरण्याला जात आहे आणि भोलेनाथची आराधना करते बाबा आई. बोला महाराज. आपण त्या अरण्यामध्ये आलेलो आहे. होय ना. माझा काळ आहे. एवढं कुठेही आहे. पशुपक्षाचा आवाज चिंचित. होय ना. त्यासाठी आपण एक करूया. एक दिवाळीचं आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन आपण आवाज देऊन पाहूया. बघा गोडभर पाणी द्यायचं तर चालू. काय
ऋषी मुनीला कधी देवाचं नामस्मरण घेऊ दिले नाही का? वा बरोबर आहे. ज्यावेळेस भोलेनाथाला प्रसन्न केला त्यावेळेस भोलेनाथाने मला सांगितलं होतं तुझ्या हातून ब्रह्महत्या, स्त्री हत्या आणि गोहत्या ही झाली नाही पाहिजे. पण भावाची आळी लावून आमच्यातून स्त्री हत्या झाली, ब्रह्महत्या झाली आणि गोहत्या पण झालेली आहे. बरोबर आहे. नाही आपण हे करूया, आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी आपण या अर्जुनासंग दोन हात युद्ध करूया. अर्जुना पण तुला माहित नाहीये अरे हा त्याचा परशुराम ज्यावेळेस इंद्रप्रस्थ स्वारी केली त्यावेळेस अस्त्र इंद्रदेव विष्णुपूर आले आणि विष्णुपूरला सर्व हाताकडे करावत घातली आणि तेव्हा त्या विष्णूला एका सहावा परशुरामचा अवतार धारण करून तुझा निपात करण्यासाठी मी तुझ्या सर्व उभा आहे. अजूनही सांगतोय तोंडातला शब्द तोंडात ठेव. अरे तुझ्यासारख्या मर्कटाचं काम नाहीये, माझ्यासारख्या शिवराच्या बाजूला हे तुझ्यासारख्याचं कर्तव्य नाहीये. अर्जुना तुला अजून समजावून सांगत आहे. अरे त्यावेळेस भोलेनाथाने वरदान दिला त्यावेळेस तो सांगितलं होतं की तुझ्या हातून स्त्रियांच्या ब्रह्महत्या आणि गोहत्या होऊ नका. ती तुझ्या हातून झालेली आहे म्हणजे तुझं मरण मात्र निश्चितच आहे. तो घेतला परशु आणि त्या मार्गाने दोन हात घेऊन जा. हरकत नाहीये, होत जात नाहीये. ठीक आहे. पापी केला वाटलं झालं, वाटलं. कुणाला बाबा, लय त्रास केला. मला पण मारायचंय. म्हणजे सेवकांना ठीक आहे. जे काही त्यांनी केलं पाप होता त्या पापाचा प्रायश्चित्त दिलेला आहे. तेव्हा सेवकांना तुम्ही तुमच्या राजाला जाऊन तुमच्या आपल्या प्रकारच्या सुधारणाला जाणव. चला चला चला. आणि काही दारू पिऊ नका, ठीक आहे? याला तो बाबा तुला दर्शन घेता येत नाही, मला निटवायला घेऊ दे. काय माहिती कधी भेटेल ना भेटेल. आता दरवर्षी नागावर भेटत जा. ठीक आहे. तुला आणि पंचक्रोशीचे प्रिय रसिकांना आमच्या सोमनाथ नाटकाचा भावाचा मुलगा रात्रीपासून आतापर्यंत भरलेला वर्णाटक सहज अर्जुनाचा पराक्रमाचा सोनाने अपेक्षा पासून सुरुवातीपासून आतापर्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद केला. तर आम्ही सोमनाथ मंडळ आपले रणे आहे. सकाळी 9 ते 12 हजेरीचा कार्यक्रम होईल असं सहकार्य करावं. कार्यक्रम सत्र असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराज. गुरुदास स्वरमाऊ Thank you.